श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 164. तुमच्या कृपाशीर्वादानेच अक्कलकोटला सुबत्ता प्राप्त झाली आणि तुम्ही भीक मागणं मनाला क्लेशदायक वाटत आहे. उठा पाहू. अजून थोडा थांब सोळ्या. पण का? स्वामींनी आणखी काही वेळ भीक मागून चालूच ठेवलं. नंतर त्याने पैसे जमवलेले फडक्याचे बोचकं बांधलं. स्वामींची भीक मागण्याची लीला संपली हे त्या क्षणी सर्वांना कळलं. बोचकं घेण्यासाठी सुंदराबाई चटकन पुढे आल्या, पण स्वामींनी तिच्याकडे बोचकं दिलं नाही. सुंदराबाई नाराज झाली. चोळाप्पाच्याच आधारे स्वामी उठून उभे राहिले आणि त्यांनी एकाकी चोळाप्पाच्या हातात पैशाचे बोचके ठेवले. चोळ्या घे. चोळाप्पा भांबावून गेला होता. आपल्याला देण्यासाठी स्वामींनी भीक मागितली, पण का? नकळत भावनावश झाला होता. त्याच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती. चोळाप्पा, तुझे ऋण फिटले बरे. स्वामींनी बोलून गेले होते आणि चोळाप्पा स्वामींकडे पाहतच राहिला होता. स्वामींचे बोलणे त्याला कळले नव्हते, पण मनाच्या कोपऱ्यात वाटत होते की स्वामी निराव निरवेची गोष्टी सांगतात. कावराबावरा होऊन चोळाप्पा स्वामींच्या पैशाचे बोचके परत करायला गेला आणि स्वामी झपाझप पावले टाकीन तेथून निघून गेले. स्वामी! चोळाप्पाने जीवाच्या आतंकाने स्वामींना हाक मारली होती, पण स्वामी थांबले नव्हते. त्यांनी मागे वळून चोळाप्पाकडे पाहिले देखील नव्हते. आपल्या चालण्याचे वावटळ उठवीत ते निघून गेले. चोळाप्पा त्यांच्या मागे काही अंतर धावला होता आणि परत थांबला होता. जणू काही वाळूच्या हातचे मुठीभर निसटून असल्याप्रमाणे स्वामी आपल्याला दुरावले आहेत असे त्याला वाटत होते. अश्रू भरल्या नजरेने तो स्वामींनी गेलेल्या दिशेला पाहत राहिला होता. त्याला स्वामींनी विचारायचे होते, स्वामी, तुम्ही ऋण फेडले असे का म्हणालात? चोळाप्पा पैशाचे बोचके हातात धरून उभा असतानाच मनबे आणि सोनारी तेथे आले. काही क्षण दोघांनी डोलक्यानी झांजा बडवल्या आणि मग सोनारीने चोळाप्पाला म्हणाली होती, चोळाप्पा, स्वामींच्यासाठी तू घरातील वस्तू घाण ठेवली होतीस ना. आज स्वामींनी तुझ्यासाठी भिक्षा मागून तुझे ऋण फेडले आहेत. तितकेच बाकी आहे. चोळाप्पा स्तब्ध उभा राहिला. इतर सगळेही निघून गेल्यानंतर चोळाप्पाच्या लक्षात आले की आता तो एकटा पडला आहे. काही दिवसांनी विस्मकच घडले. त्यांनी स्वतःची आरती सुद्धा करून घेतली नव्हती. मधूनच ते संतापले होते. स्वामींच्या उग्र वागण्याने सेवेकरीही धास्तावले होते. स्वामी हल्ली चोळाप्पाकडून फारशी सेवा देखील करून घेत नव्हते. स्वामींच्या वागण्याचे सेवेकरी आणि गावकरी चर्चा करीत असताना राजवाड्यात माधवराव बर्वे हे राज्याचे कारभारी 4 घोडेसक सैनिकासह निघाले होते. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.